नमस्कार. आज आपण भोगीची भाजी कशी बनवणार ते पाहणार आहोत. तर त्याआधी तुम्हाला भोगीसाठी आणि मकर संक्रांतीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आपण भोगीच्या भाजीसाठी फ्लॉवर घेतलेला आहे, वांगी घेतलेली आहेत, ओला वाटाणा, चणे आणि पावट्याच्या शेंगांमधले पावटा काढून घेतलेला आहे, पापडी घेतली आहे, टोमॅटो, गाजर, बटाटा, फ्रेंच बीन आणि शेंगदाणे मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत टाकले होते आणि ते मी भिजवून त्याचा वापर करणार आहे. कारण शेंगदाणे असेच आपण टाकले तर ते व्यवस्थित शिजत नाहीत, तर त्यासाठी आपण ते भिजवून घेतलेले आहेत. अशा प्रकारे मी या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. बटाट्याचे साल काढून मी आता ते कापून घेईन. टोमॅटो घेईन त्याच्यामध्ये कापून. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आता आपण या भाजीसाठी वाटप तयार करून घेणार आहोत. वाटपासाठी आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं म्हणजे ते भाजून घेतलेलं नाही आहे, तर कच्चाच घेतलेला आहे खोबरा. अशा प्रकारे कच्चा खोबरा घ्यायचा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर कोथिंबीर त्यात घेतली आहे आणि मी 5-6 काजू घेतले आहेत, कारण काजूने चव चांगली येते त्या भाजीला. अशा प्रकारे आपण वाटप करून घ्यायचं. आता फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी मी तेल घालून त्याच्यामध्ये राई घालून घेतलेली आहे. राई फडफडल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घालायची. लसूण चांगली थोडी लालसर झाल्यानंतर एक कांदा चिरून घेऊन मी ते त्याच्यामध्ये घालून ते सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घेतलेलं आहे. त्यानंतर टोमॅटो घातले आहे. टोमॅटो जरा स्मॅश करून घ्यायचं. चांगलं स्मॅश झालं टोमॅटो की भाजी पण खूप छान लागते. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आता या भाजीमध्ये मी 1.5 चमचा तिखट घातलेलं आहे. ते मी स्किप झाला माझा तो व्हिडिओ, दाखवता आला नाही मला. तर 1.5 चमचा मी त्याच्यामध्ये तिखट घातलं आहे. तिखट म्हणजे त्याच्यामध्ये सगळा गरम मसाले मिक्स असतात. हळद घातली आहे आणि हिंग घातलं आहे. त्यानंतर हे चांगलं परतून त्याच्यावर वरती पाणी ठेवायचं आणि मंद आचेवर हे चांगलं शिजून घ्यायचं. ह्याच्यामध्ये जे आपण वाटप केलं होतं ते घालून मी घेतलं आहे आणि मीठ घालून घ्यायचं. अशा प्रकारे आपली भोगीची भाजी तयार. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि ही भाजी अशा प्रकारे नक्की करून बघा, खूप छान लागते.